भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे हे अजित पवार यांच्या लक्षात आलेलं होतं आणि ते लक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती। जर आपण एकत्र आलो नाही तर राजकारणातून संपून जाऊ हे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांना पटवून दिलेलं होतं। त्यामुळे सगळी मंडळी मोकळेपणानं विलीनीकरणाच्या प्रक्रियेसाठी तयार झालेली होती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे अनेक उमेदवार हे घड्याळ चिन्हावर उभे राहिले होते हे आपल्याला माहिती आहे। रोहित पवार यांच्या आजच्या विधानाचा संदर्भ असा आहे की या विलीनीकरणानंतर साधारण चर्चा अशी ठरलेली होती की 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या युतीतून बाहेर पडेल आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल। मग ते महाविकास आघाडीसोबत लढवेल की स्वतंत्र लढवेल हा पुन्हा त्यावेळच्या राजकारणाचा प्रश्न होता। पण अशा रीतीनं भारतीय जनता पक्षापासून वेगळं होऊन निवडणुका लढवल्या असत्या तर 2029च्या निवडणुकीनंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते। रोहित पवार आज जे बोलले त्याचा संदर्भ हा असा आहे।